आज कोणत्या 10 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता? सर्वप्रथम या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळण्याकरिता दिले जाणार प्राधान्य. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केली एक मोठी घोषणा. आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते म्हणजेच योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि अर्थ विभागाकडून 46,000 कोटींचा चेक महिला व बाल विकास विभागाला सुपूर्द करण्यात आलेला आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा हप्ता अगदी काही वेळातच त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आजच मिळणार आहे, काही महिलांकरिता गुड न्यूज पुढे आलेली आहे, तशीच काही महिलांकरिता एक बॅड न्यूज सुद्धा पुढे आलेली आहे. काही महिला ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत त्या महिला येतात, त्यांपैकी काही निवडक महिलांना 1500 किंवा 2100 रुपयांचा नव्हे तर त्यापेक्षाही कमी पैशांचा हप्ता मिळणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनही 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाली नसेल, त्यांच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, ह्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण त्या जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. या 10 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे 1500 रुपये सर्वप्रथम मिळणार आहे. आता कोणते ते जिल्हे आहेत ते लगेचच आपण जाणून घेऊया. मित्रांनो, अगदी काहीच वेळापूर्वी महिला व बाल विकास विभागातर्फे जिल्ह्यांची ही यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या ह्या यादीमधील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई उपनगर. दुसऱ्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर गडचिरोली, 5व्या क्रमांकावर यवतमाळ, तर 6व्या क्रमांकावर सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. 7व्या क्रमांकावर लातूर, 8व्या क्रमांकावर बीड, 9व्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर आणि मित्रांनो 10व्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजेच या यादीतील शेवटचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. पुढील 2 दिवस पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करून ठेवा. मित्रांनो, महिला व बालविकास विभागाने काही बँकांची यादी देखील जाहीर केली आहे. या बँकांना देखील एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे. या बँकांमध्ये HSBC बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, कॅनरा बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पोस्टाच्या बँकेचा समावेश आहे. या बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक खाते आहे त्यांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे, कारण त्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. ह्याचप्रमाणे ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजून देखील मिळाला नसेल त्या महिलांकरिता देखील एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे. त्या महिलांना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच त्यांचे थकीत पैसे म्हणजेच एकूण 4500 रुपये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तेव्हा मित्रांनो, एक प्रकारे तिप्पट पैसेच अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या तरी 1500 रुपयांचाच हप्ता महिलांना मिळणार आहे. 2100 रुपयांचा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न सध्या राज्यभरात सर्वत्र विचारला जात असला तरी राज्याची आर्थिक स्थिती सुधरेपर्यंत राज्यातील महिलांना 1500 रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे आणि काही महिन्यांनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळेल, अशाच प्रकारचे वक्तव्य आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी केले आहे. मित्रांनो, ह्या लेटेस्ट न्यूजवरून इतकी बातमी नक्की आहे की वर्ष 2025 मध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. फार तर फार दिवाळीनंतर महायुती सरकार अशा प्रकारची घोषणा करू शकते की दिवाळीचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळेल. मात्र या वर्षी तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही अशा प्रकारची न्यूज नुकतीच मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलेली आहे.
मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची नेक्स्ट अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ह्या योजनेबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही वचन दिल्याप्रमाणे दर महिन्याला हप्ता देणारच आहोत, मात्र काही महिन्यांकरिता त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2100 रुपये नक्कीच त्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ लागतील. पण विरोधक म्हणत असल्याप्रमाणे ही योजना काही केल्या बंद होणार नाही. पुढील 5 वर्षे तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये आणखी काही नव्या निकषांची भर घालण्यात येणार. तेव्हा हे नवे निकष कोणते, त्याबाबत महिलांना उत्सुकता लागून राहिली आहे. मित्रांनो, तसेही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. मागील काही महिन्यांमध्ये कितीतरी लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडल्या. विविध निकषांचा दाखला देत लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाहेर करण्यात आले. तसेच यापुढे त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा एकही हप्ता जमा होणार नाही, याकरिता उपाययोजना देखील करण्यात आली. आणि मित्रांनो, अशी देखील एक नवी अपडेट पुढे आलेली आहे की आता महिलांची पुन्हा पडताळणी सुरू होणार आहे. महिलांनी जी माहिती सादर केली, फॉर्म भरत असताना जी कागदपत्रे सादर केली, त्या कागदपत्रांची सत्यता त्यांची शहानिशा केली जाणार आहे. मित्रांनो, ही जी नवी अपडेट हाती आली आहे त्यानुसार अंगणवाडी सेविकांना काही महत्त्वाचे आदेश महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेले आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला आहेत त्यांची कसून चौकशी करणार आहे. घरामध्ये अशा काही वस्तू आहेत का, महागड्या वस्तू आहेत का, तसेच महिलेच्या नावे 4 व्हीलर वाहन तर रजिस्टर नाही ना, महिलेच्या नावावर किती संपत्ती आहे, महिला ज्या घरात राहते किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर आहे का, कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे की नाही. तसेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना महिलेने जी कागदपत्रे सादर केली, जी माहिती स्वतःची दिली, ती सत्य आहे का, आधार कार्डावर तिचे जे नाव आहे त्या नावाचे जे स्पेलिंग आहे ते योग्य आहे का, जे कागदपत्रांवर मॅच करते का, याबाबत अगदी इन डिटेल चौकशी ह्या अंगणवाडी सेविका करणार आहे. आणि जर अंगणवाडी सेविकेला जराही संशय आला की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही जी लाभार्थी महिला आहे ती खोटी माहिती सांगत आहे किंवा तिने खोटी माहिती पुरवली आहे, तर लगेचच अशा महिलांना ब्लॅकलिस्ट देखील करण्यात येणार आहे. फॉर्ममध्ये भरण्यात आलेली माहिती 100% सत्य आहे ह्याची खात्री पटल्यानंतरच सदर महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये नाव कायम ठेवले जाणार आहे. अन्यथा त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आणि सोबतच यापुढे ह्या योजनेद्वारे 1ही रुपयांचा हप्ता तिच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, 1ही रुपयाचा लाभ अशा महिलांना मिळणार नाही ह्याची दक्षता घेतली जाणार आहे. मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे जर तुम्ही PM किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येत असाल, ह्या योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल, तर तुमच्यासाठी एक प्रकारची बॅड न्यूजच पुढे आलेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत PM किसान सन्मान योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 1000 रुपयांचा लाभ मिळत होता आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता एक स्पष्ट तरतूद आहे की तुम्ही शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या लाभार्थी यादीत येत नसावे, ज्याद्वारे तुम्हाला दरमहा आर्थिक लाभ मिळतो आहे. मात्र PM किसान सन्मान योजनेला वगळण्यात आलेले आहे. पण ज्या महिला ह्या योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांना केवळ 500 रुपयांचाच हप्ता यापुढे मिळणार आहे. PM किसान सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकरी महिला आहेत त्यांना केवळ 500 रुपयांचाच हप्ता मिळणार, अशी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे, ज्यामुळे राज्यभरातील शेतकरी महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची भविष्यवाणी केली होती की लाडकी बहीण योजना लगेचच बंद होणार. ही योजना सुरू ठेवणे सरकारला परवडण्यासारखे नाही आहे. मात्र ह्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपापली मते मांडली आहे. आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हेच सांगितले की योजना काही केल्या बंद होणार नाहीये. लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. योजनेच्या निकषांमध्ये भर घातली जाणार, मात्र योजना बंद होणार नाही इतके ठामपणाने सांगतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत, तसेच अशा देखील महिला ज्यांनी 2-3 वेळा अर्ज दाखल केले आहे, अशा सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि सरकारी चलांच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. आणि सोबतच RTO तसेच आयकर विभागाकडून लेटेस्ट डाटा देखील मागवण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे.
तेव्हा मित्रांनो, ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून सरकारची दिशाभूल करून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवला आहे, त्या महिलांकरिता ही एक धोक्याची घंटाच आहे. अशा महिलांना तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे. मित्रांनो, लवकरच सुरू केल्या जाणाऱ्या ह्या पडताळणी प्रक्रियेवर तुमचे काय मत आहे? ही प्रक्रिया सुरू केली जावी की नाही? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा.